आज होता संडे. संडेला वेगळा काहीतरी नाश्ता सगळ्यांना हवाच असतो. मग तो विकतचा असेल तरीही चालतो. विकतचा ढोकळा आणण्यापेक्षा आज आपण घरीच 1 किलो प्रमाण होईल एवढा घरीच ढोकळा बनवूया. हा ढोकळा अगदी परफेक्ट प्रमाणशीर असा स्पॉन्जी बनला होता. त्याच्याबरोबर आपण एक पुदिन्याची चटपटीत अशी चटणीसुद्धा बनवलेली आहे. जरी 1 किलो बनला असला हा ढोकळा तरीसुद्धा हा आपण प्रमाण देताना वाटीनं प्रमाण दिलेलं आहे. त्यामुळे घरी करायला अगदी सोपं प्रमाण दिलेलं आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. टिप्ससह संपूर्ण रेसिपी आहे आणि परफेक्ट रेसिपी आहे. नमस्कार, सुषमाच्या किचनमध्ये खूप खूप स्वागत आहे तुमचं. चला तर ढोकळा करण्यासाठी सुरुवातीला आपण ज्या पातेल्यामध्ये हा ढोकळा वाफवणार आहोत त्या पातेल्याला तेल लावून घ्यायचं आहे. आता इथं ढोकळा बनवण्यासाठी आपण बेसन पीठ वापरलेलं आहे. हे मी घरी दळलेलंच बेसन पीठ घेतलेलं आहे. 2 कप एवढं आपण बेसन पीठ घेतलं आहे आणि त्यासाठी बरोबर 2 चमचे एवढा रवा घालणार आहोत. तर या ढोकळ्यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि इथं आपण एक वाटण घेतलेलं आहे. आलं आणि हिरवी मिरचीचं वाटण 1 ते 1.5 चमचा घातलेलं आहे. आणि ढोकळ्यामध्ये आपण छोट्या 2 पळ्या एवढं तेल घातलेलं आहे. त्यामुळं काय होणार आहे, आपला ढोकळा अगदी सॉफ्ट होणार आहे. ढोकळा भिजवण्यासाठी आपल्याला इथं पाणी लागणार आहे. तर सुरुवातीला अर्धा कप पाणी घालून या ढोकळ्यातल्या पिठाच्या आपण सगळं गाठी मोडून घेणार आहोत आणि जसं लागेल तसं पाणी आपण वरून घालणार आहोत. 2 कप पिठासाठी साधारण चहाचे 2 कप एवढं पाणी घालायचं आहे आणि मेजरिंग कपचे म्हटलं तर 1.5 कप पाणी आपण यामध्ये वापरणार आहोत. पीठ भिजवून साईडला तसंच ठेवणार आहोत. तोपर्यंत आपण एक चटणी करणार आहोत. चटपटीत अशी पुदिन्याची चटणी बनवतोय. त्यासाठी अर्धा कप एवढा आपण पुदिना घेतलेला आहे. अर्धा कप एवढी कोथिंबीर घालणार आहोत. त्यामध्येच 3 ते 4 पाकळ्या लसणाच्या घालणार आहोत. शिवाय 3 ते 4 हिरव्या मिरच्याही घातलेल्या आहेत आपण इथं. शिवाय चटणीला दाटपणा येण्यासाठी घरातील कोणतीही शेव असेल ती वापरायची आहे. इथं मी लसूण शेव आहे ती घेतलेली आहे आणि अर्धा लिंबू आपण यामध्ये पिळणार आहोत. आपल्या चटणीचा रंग चेंज होऊ नये, हिरवागार राहावा यासाठी 4-5 बर्फाचे खडे घालायचे आहेत. चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि एक अर्धा चमचा साखर घालायची आहे. कोणत्याही पुदिन्याची किंवा कोणतीही चटणी करताना थोडीशी साखर घातली की टेस्ट बॅलन्स होते आणि चटपटीत अशी टेस्ट येते. मस्त हिरवीगार अशी आपली चटणी तयार झालेली आहे. अगदी चटपटीत अशी ही चटणी लागते. नक्की ट्राय करून पहा. आता आपण ढोकळा बनवायला घेणार आहोत. ज्यावेळेला आपण पूर्ण ढोकळा बनवणार आहोत त्यावेळेला आता पीठ भिजलेलं आहे छान. आता त्यावेळेला याच्यामध्ये 1 कपासाठी 1 इनोचा सॅचेट असं प्रमाण घ्यायचं आहे. तर आपण 2 कप इथं पीठ घेतलेलं आहे. यासाठी आपण 2 सॅचेट एवढं इनो घालणार आहोत आणि तुमच्याकडे जर इनो नसेल तर तुम्ही 2 चमचे एवढा बेकिंग सोडा इथं वापरायचा आहे. इनो पिठामध्ये घातल्यानंतर एक 2 ते 3 चमचे आपण यामध्ये पाणी घालायचं आहे आणि छान फेटून घ्यायचं आहे. म्हणजे पीठ फुगलेलं आहे हे तुम्हाला जाणवायला लागतं. पीठ अगदी हलकं होतं. आता आपण इथं दुसरं सॅचेट पण टाकलेलं आहे कारण आपण 2 कप पिठाचा इथं ढोकळा करणार आहोत. पिठामध्ये इनो घालायच्या अगोदर आपण एखाद्या भांड्यामध्ये पाणी ठेवून गरम करायला ठेवायचं आहे की जेणेकरून आपलं हे फर्मेंटेशन झालं की लगेच आपण ढोकळा वाफवायला ठेवायचा असतो. इथं तुम्ही पिठाची कन्सिस्टन्सी पाहू शकता. खूप जास्त पातळ नाही आहे, खूप जास्त घट्ट नाही आहे. बरोबर 1 कपासाठी 1 चहाचा कप एवढं तुम्ही पाणी यामध्ये वापरायचं आहे. पीठ छान फुललेलं आहे म्हणजे आपला ढोकळा छानच होणार आहे. पीठ छान फुलतं आहे तोपर्यंत तुम्हाला एक निवेदन करते. माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे असेच नवीन नवीन पदार्थ तुम्हाला पाहता येतील. आता हे फेटलेलं पीठ आपण ज्या भांड्याला तेल लावून घेतलेलं आहे त्या भांड्यामध्ये आपण ओतून घेणार आहोत. इथं जास्त पीठ असल्यामुळं इथं मी कुकरचा डबा घेतलेला नाही, एक पातेलं घेतलेलं आहे जे उंच असं असेल पातेलं की जेणेकरून आपला ढोकळा जास्त फुलेल त्याच्यामध्ये. पातेल्यामध्ये पीठ ओतल्यानंतर आपण हे पातेलं थोडंसं टॅप करून घ्यायचं आहे म्हणजे त्यातले बबल्स बाहेर निघून जातात. एक टीप लक्षात ठेवा, ढोकळा नेहमी लावताना ज्यावेळेला आपण भांडं आतमध्ये ठेवतो ते उकळत्या पाण्यामध्येच ठेवायचं आहे तरच तुमचा ढोकळा छान फुलून वरती येतो. आता तयार भांडं आपण स्टीमरमध्ये ठेवलेलं आहे. वरती झाकण ठेवणार आहोत. त्याच्यावरती एखादी जड वस्तू ठेवायची आहे आणि एक 15 ते 20 मिनटं छान वाफवून घेणार आहोत. 15-20 मिनटं झाल्यानंतर आपण आपला ढोकळा बघूया वाफवून झालं आहे का ते. एक स्टिक किंवा सुरी घालून घ्यायची पातेल्यामध्ये. पूर्ण कोरडी सुरी आली तर तुमचा ढोकळा शिजला आहे असं समजायचं. परंतु आता मी सुरी टाकली तर थोडंसं असं खालच्या साईडला पीठ लागते तर त्यासाठी आपण एक 5 ते 7 मिनटं परत एकदा वाफ देणार आहोत की जेणेकरून आपला ढोकळा एकदम छान वाफेल. ढोकळा तयार होतोय तोपर्यंत आपण त्यावरती टाकायसाठी एक फोडणी बनवून घेणार आहोत. एक पळीभर तेल आपण पॅनमध्ये टाकले. 1 ते 2 चमचे मोहरी घालणार आहोत.
2 चमचे पांढरे तीळ घातलेले आहेत आणि 10 ते 12 कढीपत्त्याची पानं घातलेली आहेत. शिवाय इथं मी 10 ते 15 हिरव्या मिरच्या मोडून घातलेल्या आहेत आणि त्यामध्ये 1 कप एवढं आपण पाणी घालणार आहोत. या फोडणीमध्ये पाणी का घातलं हा तुम्हाला प्रश्न पडला असेल, तर हेच पाणी आपण ढोकळ्यावर सॉफ्ट होण्यासाठी घालणार आहोत. बाहेरचा ढोकळा कसा स्वीट लागतो त्याच पद्धतीने लागणार आहे. आता यामध्ये मोठे 3 चमचे एवढी मी साखर घातलेली आहे. तुम्ही कमीसुद्धा घालू शकता आणि फोडणी छान उकळवून घ्यायची आहे थंड करून. 5 मिनटं वाफवल्यानंतर आता ही सुरी कोरडी यायला लागलेली आहे. मध्ये एकदा घालून परत एकदा पाहूया तर एकदम छान असा कोरडी सुरी यायला लागलेली आहे. म्हणजे समजायचं की आपला ढोकळा छान शिजलेला आहे. गॅस बंद करून घेऊया आणि थोडा थंड करून घेऊया ढोकळा आपण. आणि वरचं झाकण काढून लगेच टाकायचं, नाहीतर झाकणाचं पाणी ढोकळ्यामध्ये पडतं. यासाठी झाकण ठेवायचं नाही त्यावर. पर्यंत आपल्या फोडणीला उकळी आलेली आहे. तर हे पाणी उकळून छान त्यातली साखर विरघळून घ्यायची आहे आणि गॅस बंद करून ही फोडणी आपण थंड करणार आहोत. आपला ढोकळा किती परफेक्ट शिजला आहे तुम्ही पाहू शकता. अजिबात पाणी वरती राहिलेलं नाही, चिकट झालेला नाही, अगदी छान शिजलेला आहे. आपण जेवढं पीठ ठेवलं होतं त्याच्या अगदी 4 पट एवढा आपला ढोकळा फुललेला आहे. म्हणजे परफेक्ट प्रमाण आपलं झालेलं आहे. आता हा ढोकळा डिमोल्ड करताना ज्या पद्धतीनं केक आपण साईडनं सोडवून घेतो त्याच पद्धतीनं साईडनं सोडवून घ्यायचं आहे. प्लेट उलटी ठेवून वरून थोडंसं हातानं थापा मारायची, म्हणजे जेणेकरून खाली चिकटलेला भाग असेल तर सगळं निघून येतो. म्हणजे खाली चिकटणार नाही, व्यवस्थित असा. इथं पाहू शकताय मस्त जाळीदार असा आपला ढोकळा तयार झालेला आहे. मला सरळ करून सुद्धा दाखवते की तो किती पटीनं फुललेला आहे आणि किती स्पॉन्जी झालेला आहे. अजिबात पचपचीत ओला असा झालेला नाही, अगदी सॉफ्ट असा झालेला आहे. त्यामुळं अगदी परफेक्ट प्रमाणात हा ढोकळा आपला 1 किलो प्रमाणात बरोबर झालेला असेल. तुम्हाला वाटीच्या प्रमाणातसुद्धा दिलेलं आहे. वाटीच्या ऐवजी तुम्ही कप वापरला तरी चालू शकतो. आता आपण हा ढोकळा कट करून घेणार आहोत आणि त्यावरती आपण जे सिरप तयार केलेलं आहे शुगरचं ते यावरती घालणार आहोत. एकदम छान फुललेला आहे ढोकळा, त्यामुळे तो चिरला की लगेच मोकळ्या होते त्याच्या वड्या. मला जर सिरपशिवाय खायचा असेल ढोकळा तर तुम्ही त्या प्रीमिक्समध्येच थोडंसं साखर टाकून शिजवू शकता किंवा सिरप असं बनवून त्याच्यावरती टाकू शकता. आता हे पाणी आपण या ढोकळ्यावरती सगळीकडे ओतून घेणार आहोत. जेवढा तुम्हाला सॉफ्ट ढोकळा पाहिजे तेवढं तुम्ही पाणी यावरती घालायचं आहे. तर पाहू शकताय अगदी विकतच्या ढोकळ्यासारखी आपली या ढोकळ्याची साईज झालेली आहे. अगदी झटपट 10 मिनटामध्ये बनतो आणि अगदी कमी खर्चामध्ये बनलेला आहे. इन्स्टंट ढोकळ्याची ही रेसिपी आवडल्यास सबस्क्राईब, लाईक, शेअर करा. परत भेटू अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा. बाय.